यू ऑल, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स। तर आज आम्ही आलो आहोत नायसाला घेऊन अक्सा बीचला। सकाळ संध्याकाळचे वाजले आहेत 5। मस्त पावसाळी वातावरण आहे, मजा येते पावसाळ्यामध्ये खूप। आफ्टर अ लॉंग टाइम बीचवरती आली आहे मी सुद्धा। तर बघूया बीचचं कसं आहे। गर्दी वाटते, आज सॅटर्डे आहे आणि नायसा पण खुश आहे। माची आली आहे, नायसाची माची। चला बघा, नायसा फर्स्ट टाइम आली आहे बीचवरती आणि बीचवरती गर्दी बघा खूप आहे। आज सॅटर्डे आहे तर गर्दी खूप आहे अक्सा बीचवरती। तर गाईज बीचवर खूप मजा आली आणि मस्त टाइम स्पेंड झाला। आता नायसा लहान आहे तर जास्त लांब आम्ही जाऊ नाही शकत तिला घेऊन, तर असंच जवळपास कुठे जायचं तर आम्ही डिसाईड केलं की अक्सा बीच आपल्यापासून घरापासून एकदम 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर तिकडे गेलो आणि विकेंडला जरा एन्जॉय केलं नायसाला घेऊन। मजा आली, नायसाची मासी पण आलेली, तर मासीला पण आवडलं। 2 दिवस मस्त तिने मजा केली। सॅटर्डे संडे विकेंड एक चेंज झालं थोडंसं। आम्ही खूप दिवस झाले आता बाहेर गेलो नव्हतो। बबलू पण किती जवळजवळ बबलूला आता वर्ष होत आलं, वर्षाहून जास्त झालं, तर ती पण बाहेर गेली नव्हती। थोडं बाहेर येऊन तिला पण मस्त वाटलं। मस्त इव्हिनिंगचं वातावरण होतं, सॅटर्डे होता। संडे असेल तर बापरे अक्सा बीचला, आणि इथे मस्त मस्त चिंचा बोरं जबरदस्त खाऊन एन्जॉय केलं मस्त। मिनी ट्रिप झाली आमची, मिनी ट्रिप। तर तुम्ही पण असं जवळपास जावा, जास्त पावसाच्या ठिकाणी जाऊ नका, सेफ राहा आणि आपली काळजी घ्या। आणि थँक्स फॉर वॉचिंग। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही फिरायचे ट्रॅव्हल पुढे आणत राहू। जशी नायसा मोठी होत राहील तसे जास्त फिरत जाऊ आणि तुम्हाला नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करू। थँक्स फॉर वॉचिंग अगेन, बाय, सी यू, टेक केअर।